भंडारा जिले के तालाबों की संग्रहण क्षमता बढ़ाने तथा कृषि उत्पादन में वृद्धि करने के लिए गाद मुक्त बांध तथा गाद युक्त शिवार योजना को प्रभावी रूप से चलाना जरूरी है। इस योजना में जो काम होंगे उससे अगले 100 वर्षों के लिए भंडारा जिला जल समृद्ध होगा। यह कथन विधायक डॉक्टर परिणय फुके ने जिलाधिकारी कार्यालय के नियोजन भवन में 25 अप्रैल को आयोजित विशेष कार्यशाला में व्यक्त किए। यह कार्यशाला जिले के पूर्व मालगुजारी तालाबों और पारंपरिक जल स्रोतों को पुनर्जीवित करने पर काम करने के लिए आयोजित की गई थी। कार्यक्रम की शुरुआत में पहलगाम में हुए आतंकवादी हमले में मारे गए नागरिकों को मौन श्रद्धांजलि दी गई। इस अवसर पर जिला परिषद सदस्यों, स्थानीय स्वराज्य संस्था के पदाधिकारी, सरपंच, जल संपदा विभाग के अधिकारी उपस्थित थे। विधायक डॉक्टर फुके ने कहा, यदि तालाबों से गाद निकाली जाए तो जल भंडारण क्षमता बढ़ती है। उसी गाद का उपयोग खेतों में किया जाए तो भूमि की उर्वरता बढ़ती है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट निर्देश दिया है कि इस योजना को 15 जून तक प्रभावी रूप से लागू किया जाना चाहिए। योजना के प्रभावी अमल के लिए टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन और अवनी ऐप का उपयोग किया जाएगा। प्रत्येक रविवार को झील क्षेत्र में सामूहिक श्रमदान अभियान चलाया जाएगा तथा स्थानीय भागीदारी के माध्यम से जल संरक्षण की दिशा में ठोस कदम उठाए जाएंगे। कार्यशाला में जल संरक्षण अधिकारी महेश शेलुरकर ने सरकारी निर्णयों, योजना की प्रक्रिया और क्रियान्वयन पर विस्तृत जानकारी दी। फूके ने कहा कि यह योजना केवल आज के लिए नहीं है, बल्कि अगले 100 वर्षों के लिए जल सुरक्षा और कृषि समृद्धि सुनिश्चित करने के लिए है। इसलिए प्रशासनिक अधिकारी, सरपंच और सभी हितधारकों को समन्वय के साथ काम करना चाहिए। इस अवसर पर जिलाधिकारी डॉक्टर संजय कोलते, उपवन संरक्षक राहुल गवई, प्रकाश पाल बुद्धे, पूर्व नगराध्यक्ष प्रदीप पडोले, जिला जल संरक्षण अधिकारी महेश सेलुकर एवं अन्य उपस्थित थे। असं आहे, माननीय फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे की सगळं संपूर्ण महाराष्ट्रातील जितकेही धरणं आहेत, जितकेही तलाव आहेत, त्यांचा गाळमुक्त झाले पाहिजे आणि तो गाळ एक खताचं काम करतो आणि ते गाळ शेतकऱ्यांच्या शिवारांमध्ये, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो गेला पाहिजे आणि निश्चितच याचा शेतकऱ्यांचाही फायदा होणार आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी पाण्याची जी समस्या आहे, जी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात आहे, ती दूर होणार। त्या भागांमध्ये जी पाणीसाठा वाढणार, स्टोरेज कॅपॅसिटी वाढणार आणि ग्राउंड वॉटर लेवल सुद्धा या माध्यमातून निश्चितच वाढणार। जे आज बोरला 700 आणि 800 मीटर खाली जावं लागतं, तर इतक्या खाली न जाता सगळीकडे पाणी उपलब्ध राहणार, मुबलक पाणी उपलब्ध राहणार, शेतीसाठी राहणार, पिण्यासाठी राहणार आणि इतर कामांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहणार। गोंदिया आणि भंडारासाठी या अधिवेशनामध्ये मी या संदर्भात एक लक्षवेधी लावली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन स्वतः त्यांनी संबंधित मंत्र्यांना, सचिवांना बोलवून घेतलं आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी 50 कोटी रुपयाची निधी त्यांनी मंजूर केली। त्यांनी सांगितलं की या पूर्ण प्रकल्पाला त्यासोबत आणखी ज्या नाले खुलीकरण असतील किंवा धरणं गाळमुक्त करायचे असतील किंवा आणखीन जे सिंचनाची सोय उपलब्ध करून कोल्हापूर टाईप बांधारे बांधायचे असतील, तितकेही या संदर्भातल्या असतील त्याला 50 कोटी रुपयाची निधी सुद्धा त्यांनी मंजूर करून दिली आणि नाम फाउंडेशन आणि टाटा फाउंडेशनलाही सुद्धा या आमच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासोबत भंडारा आणि गोंदियासोबत त्यांनी जोडलं तर निश्चितच हे काम पुढच्या 5 वर्षात 100% गाळमुक्त होणार आहे। मी यावेळेस संकल्पना केली की यावर्षी 200 तलाव गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि 200 तलाव भंडारा जिल्ह्यामध्ये, एक मोठं धरण गोंदिया जिल्ह्यामधलं शिरपूर धरण आणि इथे शिवणीमन धरण, हे 2 धरणं आणि 200 तलाव अशी यावर्षी 15 जूनपर्यंत आम्ही साफ करणार आहे। पुढच्या वर्षी 2 मोठे धरणं भंडारा जिल्ह्यामध्ये, 2 मोठे धरणं गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि 500 तलाव दोन्ही जिल्ह्यांमध्ये असं घेण्याचा पुढच्या वर्षीपासून मानस आहे। पुढच्या वर्षापासून जवळपास 1 लाख क्युबिक मीटर गाळ दरवर्षी काढण्याचाही आमचा मानस आहे। 1 लाख क्युबिक मीटर गाळ काढल्यानंतर जवळपास 1000 करोड लिटर पाणी क्षमता प्रत्येक जिल्ह्यात वाढणार आहे। निश्चितच हे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, एक महत्वाकांक्षी विषय आम्ही सर्व हाती घेतलेला आहे। संपूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचं सहकार्य याच्यात अपेक्षित आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपण मला या कामात सहकार्य द्या। पुढच्या 100 वर्ष आपले दोन्ही जिल्हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही।